रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। पुरामुळे जनजीवनही विस्कळीत। मुंबईमध्ये पावसाचा चौथा बळी। चेंबूरच्या नंतर आता कुर्ल्यामध्ये झाड कोसळून एका वृद्धाचा मृत्यू, तर आरे कॉलनीमध्ये झाड कोसळून 18 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू। झाड कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर मनसेसह किशोरी पेडणेकर यांचं कुर्ल्यामध्ये आंदोलन, तर महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी जाऊन घेतला परिस्थितीचा आढावा। सकाळी 4 तासांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात। जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी। आज आणि उद्या रेड अलर्ट। कोल्हापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस। पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ। पंचगंगा नदी सध्या 26 फुटांवरून वाहते। त्यांनी राम सोडला होता, म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली। ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका, तर ठाकरे राममार्गाने चालल्यास त्यांचं भलं होईल असं म्हणत दिला सल्ला। महाराष्ट्र एप्स्टीन फाईल या आगामी चित्रपटावरती रुपाली चाकणकर नाराज। निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा 25 कोटींचा दावा।